नमस्कार, गुड मॉर्निंग. आणि आजची सकाळ आमची झालेली आहे इकडे. तर आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल मी इथे कुठे, तर इथे नागपूरला आम्ही आमच्या फ्लॅटवर आलेलो आहे. आमचा नागपूरला फ्लॅट आहे जो की रेंटनी होता. आता आम्ही त्याला रिकामं केलेलं आहे आणि आता मी तुम्हाला पूर्ण दाखवते ते फ्लॅट किती सुंदर दिसत आहे तो. तर हे मेन एंट्रन्स आहे, हे एवढं सुंदर आहे. त्यानंतर डोअर बंद केल्यानंतर हा हॉल आहे आमचा आणि इथलं यांनी मॅग्नेट जे होतं ते तोडलेलं आहे आणि तुम्ही वॉल्स बघू शकता. त्यांच्याकडे 2 मुलं आहेत आणि घर इतकं घाणेरडं केलेलं आहे की आम्ही बघूच शकत नाही आहे ते घर. असं वाटत नाही की आमचं घर आहे म्हणून. हे त्यांचीच फोटोही त्यांनी अजून नेली नाही, ते नेणार आहेत. आणि भिंती वगैरे बघू शकता, म्हणजे अशी एक पण भिंत नाही आहे जी कार्टून आणि लिहिल्या गेलेली नसेल म्हणून. आणि किचनचं पण जे खाली ड्रॉवर्स वगैरे आहे त्यातले 1-2 जे पल्ले आहे ते तुटलेले आहे, निघालेले आहे, सगळे लूज झालेले आहेत, प्रॉपरली बंद होत नाही आहेत. त्यानंतर इथे बेडरूम दाखवते. बेडरूममध्ये पण त्यांनी लिहिलेलंच आहे. इथे थोडंसं त्यांचं जिथे सामान होतं तिथेच फक्त बॅकला त्यांनी लिहिलेलं नाही आहे, अदरवाईज सगळ्या वॉल्स ज्या आहेत त्या लिहिलेल्या आहे. वॉशरूममधले बेसिन्सचे टॅप सगळे खराब झालेले आहे. इथे जे टॅप्स आहेत ते तोडलेले आहेत आणि आता ते कुठे आहेत ते पण माहिती नाही आहे. आता ते रिप्लेसच करावं लागणार आहे. आणि ही मास्टर बेडरूम आहे, त्यातलं हे वॉशरूम आहे. त्यानंतर इथे डोअर आहे, ते पण पूर्ण खालून जे आहे ते सडलेलं आहे. एक पण जागा अशी सुटली नाही जिथे ड्रॉइंग केलेले नाही आहे. हे कर्टन्स आमचेच होते हे दिलेले आणि हे पण एवढे घाणेरडे दिसत आहे, बापरे. म्हणजे एवढं घर कोण कसं खराब करू शकतं हे समजतच नाही आहे. त्यानंतर हा मधला पॅसेज आहे. त्यानंतर ही दुसरी बेडरूम आहे, तर ती बेडरूम पण तेवढीच घाणेरडी आहे. मध्ये दाखवतेच तुम्हाला. तर हे बघू शकता, ही एक वॉल आहे, ही एवढी सुंदर आहे. त्यानंतर इथे आणि सगळीकडे लिहिलेलं, मला हेच समजत नाही की लेकरं आपल्याकडे आहेत लहान, आपण त्यांना का बरं रागवू नाही शकत. एवढं घर असं आहे, रेंटवर घर दिलं तर हे असं आपल्या घराचे हाल होतात आणि आता खूप दुःख होत आहे बघून. आणि इथे युगीत मस्त खेळत आहे. सो ओके, बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.